नमस्कार मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, पुन्हा आता जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यानंतर आपला ब्लॉग इथे अपलोड होतो आहे. तर एवढ्या वेळ माझे व्हिडिओ बंद का होते सर्वांना माहीत असेल. आता कोणी जर माझा जो शेअर मार्केटचा चॅनल आहे दीपटेक, तर त्या ठिकाणी मी अपडेट देत असतो. तर त्या ठिकाणी मग सर्वांना अपडेट मिळत जातात की काय यांचे व्हिडिओ आता अपलोड होत नाही. पण जर व्लॉगिंग चॅनल म्हटलं ना, तर ते मी जास्त अपडेट नसतो. त्यामुळे बहुतेक जणांना माहीतच पडत नाही की नेमके यांचे व्हिडिओ काय येत नाही. तर घराचं काम थोडं पेंडिंग होतं लास्टला, तर ते पूर्ण केलं. आणि त्यानंतर इथे गृहप्रवेश पण झाला आमचा, नवीन घरामध्ये शिफ्टिंग पण झाली. आणि त्यानंतर माझं एक ऑपरेशन झालं. म्हणजे शिफ्टिंग झाल्यानंतर मी 1-2 दिवसामध्ये ताबडतोब ॲडमिट होऊन गेलो. आणि 10-15 दिवस मला त्रास पण झालेला होता. त्यामुळे 1 महिना जवळजवळ माझा असाच गेला. डॉक्टरांनी पण सांगितलेलं होतं की बाहेर फिरू नका, मोटरसायकलचा प्रवास करू नका. तर त्यामुळे माझी कोणती ॲक्टिव्हिटी झाली नाही, मी घरीच होतो 1 महिना. आता 1 महिन्यानंतर मग मी पुन्हा व्लॉगला सुरुवात करतो आणि माझं शेअर मार्केटचं काम आहे ते चालू करतो आहे. क्लास पण जवळजवळ 1.5 महिना बंदच होते. आणि जास्त दिवस घरी बसलो आपण की बोर होत असतो. तसंच झालं आहे. एक महिनाभर मी घरीच होतो, त्यामुळे इतकं बोर होऊन गेलं मला. मी लॅपटॉप पण ओपन केलेला नव्हता, माझ्या स्क्रीन तशाच बंद होत्या. सेटअप लावून दिलेला होता, पण मी काम त्याच्यावरती करतच नव्हतो. तर आता 1-2 दिवसामध्ये प्लॅनिंग करतो आहे, क्लास पण चालू करतो आहे. आणि जे लाईव्ह असतात यूट्यूबचे ते पण चालू करतो आहे. आणि जे डेली व्लॉग मी बनवायचो ना, तर ते पण आता बनायला सुरुवात होत जातील. आणि खास म्हणजे कसं की बहुतेक जण म्हणतील आता तुमचं घराचं काम पूर्ण झालेलं आहे, तर घर कसं बनलं आहे, आतल्या रूम्स कशा आहेत, तर त्या पण मी दाखवणार तुम्हाला. पण मला थोडा वेळ लागेल त्यासाठी. होम टूरचा व्हिडिओ मी शूट करतो आणि तुम्हाला दाखवतो मग आपलं घर कसं बनलेलं आहे. ठीक आहे, माझं नवीन ऑफिस ज्या ठिकाणी मी आता बसून काम करणार. तुमचं पहिलं जे घर होतं तिथे मी बेडरूममध्येच काम करायचो. बेडरूममध्येच म्हणजे तिथं माझा एक टेबल ठेवलेला होता. ती पण एक आठवणच आहे. ठीक आहे, ती जागा पण माझ्यासाठी खूप लकी होती. म्हणजे त्या जागेवरतीच पहिले मी एक छोटासा टेबल ठेवलेला होता. एक लाकडी चेअर होती, तिथे बसूनच काम करायला सुरुवात केली. यूट्यूबवरती काम करायचं शिकलो. ठीक आहे, शेअर मार्केट पण शिकलो. शेअर मार्केटचे क्लासेस पण मी तिथेच चालू केले. ती जागा माझ्यासाठी खूप लकी होती. ठीक आहे, पण चला ठीक आहे, आता नवीन घर बांधलं आहे तर इकडे शिफ्ट झालेलं आहे. ही पण जागा चांगलीच असणार आपल्यासाठी. ठीक आहे, नवीन जागेवरती आता आपली नवीन सुरुवात पण होणार. तर मग मी तुम्हाला ते ऑफिस पण दाखवेल. चांगलं ऑफिस बनलेलं आहे, सपरेट रूम आहे. म्हणजे कोणाचा डिस्टर्बन्स नसणार त्या ठिकाणी. आपल्याला आरामात इथे काम करता येईल. मग ठीक, त्या ऑफिससोबत मग मी तुम्हाला आपलं पूर्ण घर दाखवेल. उद्याच्या दिवशी एखाद्या वेळेला तो व्हिडिओ अपलोड होईल. सर्वांनी नक्की बघा तो. आणि घर कसं झालं आहे ते पण सांगा नक्की कॉमेंटमध्ये. ठीक आहे, तर आता तब्येतीमध्ये माझ्या सुधारणा आहे. मी आता पूर्णपणे बरा झालेलो आहे. ठीक आहे, तर मग इथून पुढे आपले जे डेली व्लॉग अपलोड होत जातील, सर्वांनी ते बघत चला. कोणाला शेअर मार्केट शिकायचं असेल तर जो आपला दीपटेक चॅनल आहे ना, त्याच्यावरती पण तुम्ही अपडेट राहायचं आहे. ठीक आहे, शेअर मार्केटला शिका, समजून घ्या. ठीक आहे, खूप चांगलं असतं शेअर मार्केट पण. त्याच्यामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट जी असते ना, ती पण चांगलीच असते. मग त्या चॅनलवरती पण तुम्ही अपडेट राहा. तिथे पण मी आता रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण की आता माझ्याजवळ दुसरं काम नाही आहे. आता घराचं काम चाललेलं होतं, त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळच मिळत नव्हता. आता मी फ्री असेल आणि वेळेवरती काम होत जाईल माझं पण, कारण की मला तकलीफ खूप झाली मागे. तर वेळेवरती काम करणं, वेळेवरती व्हिडिओ रेकॉर्ड करणं, त्यांचं एडिटिंग आणि अपलोडिंग हे सर्व चालेल आपलं. मग ठीक आहे, उद्याच्या दिवशी मी नक्की आपल्या होम टूरचा व्हिडिओ अपलोड करेल. ठीक आहे, सर्वांनी तो नक्की बघायचा आहे. आतासाठी मी थांबतो. जय हिंद.